तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघात प्रकरणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून आंदोलन केलं गेलं। सोलापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून निषेध आंदोलन करण्यात आलं। सोलापूरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन झालंय। आढावा घेतलाय आफताब शेख यांनी। सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात जी घटना घडली त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं वेगवेगळ्या पक्षांच्या वतीनं आंदोलन सुरू आहेत। खरं तर कालपर्यंत विरोधक सगळे आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते, मात्र आता सत्ताधारी पक्षातले लोक देखील आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं निदर्शनं जी आहेत ती केली जातात आणि मूकनिषेध आंदोलन जे आहे ते सोलापुरातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या खाली बसून हे सगळे कार्यकर्ते जे ते करतायत। शहराध्यक्ष संतोष पवार आपल्यासोबत आहेत। भाऊ, खरं तर अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात जी घडली, आपण कशा पद्धतीने निषेध नोंदवताय सगळ्यांचं? महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं प्रेरणास्थान आहे। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर महाराष्ट्र चालतो। त्यांच्या सिंधुदुर्गामध्ये जे पुतळा पडण्याची जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। त्या पुतळ्याला पडण्यामध्ये ज्या ज्या लोकांच्या त्याच्यामध्ये हात असेल, प्रशासन असतील, त्यावेळेचे इंजिनियर असतील, मूर्तिकार असतील, या सर्वांची चौकशी होऊन त्या संबंधित कडक कारवाई व्हावी आणि अशी घटना यापुढे कधीच घडू नये याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संबंध महाराष्ट्रभर मूक निषेध आंदोलन करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथं आम्ही मूक आंदोलन करत आहोत। या घटनेमध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण आणू नये आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात जी घटना घडली त्या संदर्भात जे दोषी असतील त्या सर्वांवरती कडक शासन व्हावं यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याची भूमिका जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे पदाधिकारी सोलापुरात घेताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन युकागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।